हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 72. स्फुरतोऽनन्तरूपेण प्रकृतिं च न पश्यतः क्व बन्धः क्व च वा मोक्ष क्व हर्ष क्व विषादिता. भावार्थ: अनंत रूपाने स्फुरण पावणाऱ्या प्रकृतीची दखल न घेणाऱ्याला कसले बंधन, कोणता मोक्ष, कशाचा हर्ष आणि कशाचा विषाद. सृष्टी अनंत रूपाने प्रगट होत असते. डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशा सौंदर्याने ती सतत नटलेली असते. मेंदूला कितीही शीण दिला तरी न समजणारी दृश्ये सृष्टीत अनुभवायला येत असतात. सृष्टी निर्मितीपासून आज पावेतो प्रत्येक सूर्योदय आणि प्रत्येक सूर्यास्त निरनिराळे रंग उधळत झाला आहे. लहानशा अमिबापासून अगडबंब हत्तीपर्यंत नाना तऱ्हेची 84 लक्ष प्रकारची सजीव सृष्टी आहे. त्यात हवेत उडणारे, पाण्यात राहणारे, जमिनीवर 2 आणि 4 पायांवर चालणारे, सरपटणारे, शिवाय वृक्ष, लता, पल्लवींच्या अनेक विविध तरा असे अब्जावधी जीव आहेत. सृष्टी लीलेत महा अद्भुत वैचित्र्य आहे. सृष्टीत वस्तू जगताची अचंबित करणारी विविधता आहे. सृष्टीत विस्मयकारी लीला सुरू असते. सृष्टीत थक्क करणारे गुणवैविध्य आहे. सृष्टीत परस्पर विरुद्ध गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्याचे आश्चर्य असे की त्या परस्पर विरुद्ध गोष्टींची निर्मिती पंचमहातत्वांपासूनच झालेली आहे. येथे जन्म आहे आणि मृत्यूही आहे. येथे संजीवन देणारी औषधी आहे आणि जीवन मिटवणारे विषही आहे. येथे प्रकाश आहे आणि काळोखही आहे. येथे सुख आहे आणि दुःखही आहे. येथे पुण्य आहे आणि पापही आहे. येथे नर आहे आणि मादीही आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. या सृष्टीचा कितीही मेहनत परिश्रम घेऊन अभ्यास केला तरी त्याचे रहस्य पूर्णपणे उलगडत नाही. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ विश्वाचे ज्ञान एकमेकांना आदान प्रदान करत असूनही या सृष्टीचे रहस्य 1% उमजलेले नाही. मानवी मती गुंग करणारे हे रहस्य नेहमी रहस्यच राहणार आहे. परंतु भौतिक बाह्य परिश्रमाचा उपाय न करता आध्यात्मिक उपायाने त्या परमात्म्याला अंतःकरणात शरण गेले असता शांत, स्तब्ध, समाधीस्थ राहिले की भौतिकदृष्ट्या या परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या जोड्या आध्यात्मिक दृष्टीने वस्तुतः एकच एक आहेत. त्यात भेद नाही हे रहस्य उलगडते. आणखी पुढे विस्मय असा की मौनात दृष्टांत साक्षात्कार झाला की या परस्पर विरुद्ध जोड्या अस्तित्वातच नसून सर्व काही त्यांच्या अतीत आहे. हा रहस्य भेद ती गुंग होणारी मती क्षीण केल्यानेच उलगडतो. यास्तव अष्टावक्र मुनी सांगतात की अनंत रूपाने स्फुरण पावणाऱ्या प्रकृतीची दखल न घेणाऱ्याला कसले बंधन, कोणता मोक्ष, कशाचा हर्ष आणि कशाचा विषाद. जो अनंत रूपाने स्फुरण पावणाऱ्या सृष्टीची दखल घेतो तोच अशांत होतो, उपभोगात गुरफटतो आणि बंधनात अडकतो. या सृष्टीची दखल घेण्यासाठी जीवसृष्टी येथे निर्मिलेली नाही. या सृष्टीचा उपभोग घ्यावा यासाठी जीवसृष्टी येथे जन्मलेली नाही. या सृष्टीत स्वतःच्या कामना वासना पूर्ण करण्यासाठी, त्या सृष्टीत बदल करण्यासाठी जीवाला येथे त्या योगेश्वरांनी पाठवलेले नाही. जीवाने या सृष्टीचा साक्षी राहून आस्वाद घ्यावा, या सृष्टी सौंदर्याची लीला अनुभवावी, या सृष्टीच्या विविध वैविध्याने कैवल्यानंदी जीवन जगावे यासाठी जीवाची या सृष्टीत योगेश्वरांनी योजना केलेली आहे. हे असे करणे त्याला शक्य व्हावे त्यासाठी त्याला सदेह केला आणि तो धारण केलेला देह जीवित राहावा यासाठी या सृष्टीत त्याच्या अन्न पाणी निवाऱ्याची सोय केली. परंतु जीवाने अन्न पाणी निवारा हा दुय्यम हेतू प्रथम केला. जो सृष्टीच्या भौतिक उपभोगांची दखल न घेता तिला साक्षी राहून तिची लीला अनुभवितो तो बंधनात अडकत नाही. बंधनात न अडकल्यामुळे तो सदा कैवल्यात असतो, मुक्तच असतो.
त्याला निराळ्या मोक्षाची मुक्तीची गरज नसते. सृष्टी लीलेचा कैवल्यानंद घेतल्यामुळे तेथे इच्छापूर्तीची ईर्षा आणि त्यामुळे हर्ष आणि विषाद मुळातच उद्भवत नाही. हरिओम.